मित्रांनो, आपणाला प्रसिद्ध चित्रपट आनंद ह्यातील जिंदगी कैसी पहेली है यहाँ है हे गाणं माहितीच असेल. आज बरेच दिवसांनी माझ्या वाचनात एक लेख आला आणि त्या गाण्याचं गूढ मला उलगडलं. आज मी आपणाला सांगण्याचा तो प्रयत्न करतो. ओहोटीचे समुद्राचे पाणी लांब गेल्याने तिथले स्वतःचे अस्तित्व सांगणारा मऊ ओलसर निथळता समुद्र किनारा, त्या किनाऱ्यावरती उभ्या असणाऱ्या फुगेवाल्याकडून त्याच्याकडे असणारे सर्वच्या सर्व फुगे विकत घेणारा साध्याच्या खादी कुर्ता पायजमातला राजेश खन्ना, ते सर्व लाल पिवळ्या रंगसंगतीतले फुगे निरभ्र आकाशात लोटून देतो. आणखीनच दूर आणि लांब जाणाऱ्या त्या फुग्यांकडे अनिमिष नजरेने पाहत समाधानाने हसतो. आनंद चित्रपटातले जिंदगी कैसी है पहेली हाय ह्या गाण्याच्या सुरुवातीला हे दृश्य आहे. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल. वरवर पाहता साध्याशा वाटणाऱ्या ह्या दृश्याने एका वेगळ्याच अर्थाचे गुपित त्याच्या उरात दडवून ठेवलं आहे. वेदना, पश्चाताप, क्रोध, तिरस्कार, असूया, भीती, ईर्ष्या, अपराधीपणाची भावना अशा विकारांनी भरलेले फुगे आपण हातात गच्च धरून ठेवलेले असतात. अशा फुग्याचे दोर हाताला कापणारे असतात. त्याने हात रक्तबंबाळ झालेला असतो तरी निग्रहाने ते धरून ठेवलेले असतात. त्यांना धरून ठेवण्यापेक्षा सोडून देण्यात जास्त आनंद, समाधान लपलेला आहे. हाच या दृश्यातला लपलेला अर्थ. जाणतेपणी अजाणतेपणी बऱ्याच नकारात्मक गोष्टी, वेदनादायक आठवणी, भूतकाळातील प्रसंग, अवास्तव अपेक्षा, दुसऱ्याकडून ठेवलेल्या आणि स्वतःकडूनही ठेवलेल्या सेल्फ डाऊट, वेगवेगळे ताणतणाव आपल्या मनात घर करून बसलेले असतात. कालांतराने त्याच्या अशा असण्याची सवय झालेली असते. त्याच्या दुःखाने दुसऱ्यांची सहानुभूती मिळावी अशी अपेक्षा किंवा त्या गोष्टींनी होणाऱ्या दुःखाचे व्यसन ह्यासारख्याच अनेक गोष्टी चटकन लक्षात येत नाहीत. ह्या गोष्टीची ओझे घेऊन माणूस आयुष्याची चढण चढत असतो. रस्ता संपत आला तरी जाणवत नाही की ते ओझे आधीच उतरवले असते तर प्रवास अधिक सोपा झाला असता. त्यामुळे मित्रांनो, असं काही ओझं असेल तर वेळीच ते उतरवा आणि आपला प्रवास आणि सोपा आणि सुखकर करा. काय माहिती आपल्या जीवनाचा प्रवास कसा आणि किती राहिला असेल तो. आभार. श्रिया निलेश पंडित.